टेकवारी हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तो चालू केलेला उपक्रम आणि शेतकऱ्यांनी टेक्नोसावी राहिलं पाहिजे, एआयचा उपयोग करून आपला शेतीमध्ये विकास केला पाहिजे म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला मी याद्वारे सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करेल की नेमका एआयचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि ही जी टेक्नॉलॉजी आता चालू झालेली आहे आणि ही जी 2.2 वारी या सरकारनं चालू केली त्यात आपण सहभागी व्हा आणि एआयच्या माध्यमातून आपली शेती विकसित करा. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार अमितजी गोरखे. त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदर महायुती आणि एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल. सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये जे भाजपला ऐतिहासिक असा विजय प्राप्त झाला त्याबद्दल काय सांगाल? खरं तर पश्चिम बंगालची जनता तिथल्या असलेल्या राजकारणाला वैतागली होती. तिथला विकास कुठल्याच पद्धतीनं त्यांना दिसत नव्हता आणि म्हणूनच माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावरचा दृढ झालेला विश्वास आणि भारतीय जनता पार्टीचा जो विश्वास आहे तो त्यांनी त्या ठिकाणी आज मतदान करून दाखवला आणि म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता आली. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत आणि गोरगरिबांपर्यंत पोचलेली पार्टी आहे आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीच आपला विकास करू शकतात हे संपूर्ण भारताला माहिती आहे आणि पश्चिम बंगालला ते आत्ता मतदानाच्या रूपातनं आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे हा विकासाचा विजय असं मला सांगायचं. आसाममध्ये सुद्धा पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजपला यश मिळालेलं आहे. काय आसाममध्ये पण ज्या पद्धतीने त्या सरकारमध्ये कामं झाली आणि म्हणूनच आत्ता त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आमदार निवडून आले. हा विश्वास माननीय मोदीजींचा भारतीय जनता पार्टीचा आसाममध्ये तसाच राहणार आहे आणि विकासाची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी ओळखली जाते. सामान्यांची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी सतत काम करत असते. काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते टेकवारी 2.0 या AI तंत्रज्ञानाविषयीच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्र असेल किंवा नवीन कोणतीही क्षेत्र असतील, सामान्य प्रशासन असेल, यामध्ये AIचा वापर प्रभावीपणे कशी करता येईल ह्याबाबतचे हे प्रदर्शन आहे. काय सांगाल? खरं तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खरं तर इन्फ्रामान म्हणून ओळखले जातात आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि त्याचा सोयीस्कर उपयोग आणि युवकांसाठी कसा वापर करायचा यामागे खऱ्या अर्थाने हे आपलं सरकार आहे. माननीय देवेंद्रजी त्यात काम करतात. त्यातलाच हा टेकवारी हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तो चालू केलेला उपक्रम आणि शेतकऱ्यांनी टेक्नोसावी राहिलं पाहिजे, एआयचा उपयोग करून आपला शेतीमध्ये विकास केला पाहिजे म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला मी याद्वारे सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करेल की नेमका एआयचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि ही जी टेक्नॉलॉजी आता चालू झालेली आहे आणि ही जी 2.2 वारी ह्या सरकारनं चालू केली त्यात आपण सहभागी व्हा आणि एआयच्या माध्यमातून आपली शेती विकसित करा. जनगणना सुरू झालेली आणि पहिली ही डिजिटल जनगणना आहे. आपण आपल्या भागामध्ये याविषयी कशा पद्धतीने कार्य करतात? जनगणना खरं तर चालू झालेली आणि मी स्वतः सेन्सेक्स 2026 याच्यावर ऑनलाईन जाऊन माझं स्वतःचं नाव त्या ठिकाणी नोंदवलं आहे. मी सगळ्यांना आव्हान करणार आहे की सेन्सेक्स 2026ला ऑनलाईन आपण जर गुगलला गेला आणि सर्च केलं तर अत्यंत सोप्या पद्धतीनं फॉर्म भरता येतो. 35 क्वेश्चन्स त्या ठिकाणी येतात. तुमचं घर, तुमच्या घरात असलेल्या सुविधा, येस नो याचा आन्सर आहे आणि सोप्या पद्धतीनं जनगणना आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जातनिहाय पण त्यामध्ये ऑप्शन्स आहेत, त्या टिक करून आपल्याला ह्या जनगणनेमध्ये सहभागी होता येईल. मला असं वाटतं शासनाची वाट न बघता शासनाचा माणूस घरी येईल आणि माझी जनगणना करेल त्यापेक्षा आपण ऑनलाईनद्वारे ही जनगणना सोप्या पद्धतीने करू शकता. त्यामुळे सगळ्यांनी जनगणना जरूर करा. शेवटचा प्रश्न, नसरापूर प्रकरणामध्ये विरोधक पुन्हा एकदा सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. फास्ट ट्रॅक असेल किंवा न्याय प्रक्रिया असेल यावेळीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काय सांगाल? खरं तर नसरापूर प्रकरण हे अत्यंत वाईट प्रकरण असं आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्याच्यावर ज्या पद्धतीनं ॲक्शन्स घेतल्या त्या वाखाणण्याजोग्या आहेत. आजही एक शिष्टमंडळ आमच्या समोरच माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला आलं होतं आणि काही न्यायालयीन प्रक्रिया आहेत ज्या पूर्ण कराव्या लागतात. पण फास्ट ट्रॅक आणि ह्या न्यायालयीन प्रक्रियेला कसं फास्ट ट्रॅक पद्धतीनं करता येईल याच्यावर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. मला असं वाटतं संपूर्ण जनतेचा विश्वास या सरकारवर आहे आणि खास करून माननीय मुख्यमंत्री यांच्यावर आहे. त्यांचं लक्ष या केसवर आहे. मला असं वाटतं यातनं लवकरात लवकर फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी माझी भूमिका आहे.